देशामध्ये सध्या एक खळबळजनक घटना घडलेली आहे। कारण की एका विवाहित महिलेनं तिच्याच नवऱ्याचे तुकडे तुकडे करून एका ड्रम मध्ये भरले आहेत आणि त्या ड्रम मध्ये सिमेंट टाकून ते मृतदेह पॅक केला आणि तो ड्रम घरामध्येच ठेवला। ड्रम घरामध्ये ठेवून त्या महिलेनं घराला कुलूप लावलं। कुलूप लावून ती तिच्या प्रियकरासोबत फिरायला गेली आणि फिरायला गेल्यानंतर प्रियकरासोबतच तिकडं सुहागरात सुद्धा साजरी केली। तिकडं जाऊन सोशल मीडियावर फोटो टाकू लागली आणि इकडं तिच्या घरामध्ये तिनं नवऱ्याचा मृतदेह टाकीमध्ये सिमेंटच्या याच्यामध्ये भरून सुद्धा टाकलेला होता आणि तिनं ज्या नवऱ्याला मारलं होतं त्या नवऱ्याबरोबर तिनं प्रेम केलेलं होतं। म्हणजे त्या दोघांचा तो प्रेमविवाह होता। प्रेमविवाह करूनही तिला दुसऱ्या एका व्यक्तीचा नाद लागलेला होता आणि दुसऱ्या व्यक्तीचा नाद लागल्यामुळं तिनं तिच्याच नवऱ्याला ठार करायचा निर्णय घेतला होता। या संपूर्ण घटनेमुळं सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये एकच खळबळ उडालेली आहे आणि त्या महिलेनं ज्या पद्धतीनं केलंय तिच्यावर कायदेशीर कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती, मुस्कान असं तिचं नाव होतं। तर त्याच परिसरामध्ये राहणारा सौरभ नावाचा एक तरुण होता। आता या दोघा जणांचं एकमेकांसोबत ओळख झालेली होती। पहिले ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर या दोघा जणांना एकमेकांप्रती आकर्षण मोठ्या प्रमाणात निर्माण झालं। दोघा जणांना प्रेम झालं। आता यांना एकमेकांशिवाय राहवत नव्हतं, करमत नव्हतं, म्हणून या दोघा जणांनी लग्न घेतलं, लग्न केलं आणि या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात 2015 मध्ये झाली। आता 2015 मध्ये यांच्या संपूर्ण लव लाईफला सुरुवात झाली। 2016 मध्ये दोघा जणांनी लग्न केलं। लग्न केल्यानंतर यांच्या सुखी संसारामध्ये त्यांना एक मुलगी सुद्धा झाली आणि मुलगी झाल्यानंतर यांचा सुखी संसार सुरू झाला। आता तो जो सौरभ होता तो मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होता आणि मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळं त्याला समुद्रात ड्युटीला जावं लागायचं आणि तो वेगवेगळ्या देशामध्ये सुद्धा जायचा। मग एकदा ड्युटीवर गेला तर मग त्याला 2-2 महिने 3-3 महिने तिकडंच टाईम लागायचा आणि तो टाईम काढून बायकोला सुद्धा भेटायला यायचा। एकदम सुखाचा संसार सुरू होता। पण मात्र 2019 मध्ये जेव्हा सौरभ घरी नव्हता तेव्हा त्या मुस्कानला एका गल्लीतल्याच म्हणजे कॉलनीमधल्याच एका व्यक्तीचा नाद लागलेला होता आणि साहिल असं त्याचं नाव होतं। आता नवरा कामावर होता आणि मुस्कानला साहिलचा नाद लागलेला होता। म्हणजे एकाच वेळी ती अशा पद्धतीनं दोघांसोबत प्रेम असल्यासारखं करत होती आणि करत असताना तिला आता नवऱ्यापेक्षा जास्त प्रियकरच आवडू लागलेला होता। बघा, तिनं आधीच प्रेमविवाह केला होता। प्रेमविवाह करून तिला एक मुलगी सुद्धा झालेली होती आणि तरीसुद्धा दुसऱ्या एका व्यक्तीचा नाद त्या महिलेला लागला होता। आता तिला नाद एवढ्या मोठ्या प्रमाणात लागला की तिला आता नवऱ्यापेक्षा प्रियकरच जवळचा वाटू लागला। म्हणून तिनं नवऱ्याचा काटा काढायचं ठरवलं। नवऱ्याचा काटा काढायचं ठरवलं आणि प्रियकराला हाताशी धरलं। आता प्रियकराला हाताशी धरल्यानंतर तारीख आली 25 फेब्रुवारी 2025 ची। कारण की 25 फेब्रुवारी 2025ला त्या मुस्कानचा वाढदिवस होता आणि तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिचा नवरा सौरभ हा लंडनवरून थेट मेरठला आलेला होता। कारण की बायकोचा वाढदिवस आहे, तिला गिफ्ट घेऊन जाऊ, तिला भेटू, आनंद उत्सव साजरा करू अशा भावना त्याच्या मनामध्ये होता आणि ठरल्याप्रमाणे तो त्या ठिकाणी तिला भेटायला आला। भेटायला आल्यानंतर वाढदिवस साजरा केला, सगळं काही पार पडलं। पण मात्र तारीख आली 4 मार्च 2025 ची। 4 मार्च 2025ला जेव्हा सौरभ घरामध्ये गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये होता तेव्हा मुस्काननं तिचा प्रियकर साहिलला इशारा केला
आणि सौरभवर हल्ला करायचं सांगितलं। आता त्या साहिलनं धारदार शस्त्रानं सौरभवर हल्ला केला आणि झोपेच्या अवस्थेमध्ये त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केलं। आता त्याला ठार केल्यानंतर त्या दोघा जणांनी मिळून त्याचे तुकडे तुकडे केले, 15 तुकडे केले आणि 15 तुकडे करून एक पाण्याची जी टाकी असते, जे ड्रम असतं, त्या ड्रममध्ये त्याचे तुकडे टाकले आणि त्याचा वास येऊ नये, कोणाला ओळख येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये सिमेंटसुद्धा टाकलं आणि तो ड्रम एकदम पॅक करून टाकला, घरामध्ये ठेवला। आणि घरामध्ये ठेवल्यानंतर ती जी मुस्कान आहे आणि तिच्या प्रियकराला घेऊन दुसऱ्या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये मनालीला फिरायला सुद्धा गेली। पण मात्र फिरायला जात असताना आजूबाजूच्या लोकांना तिनं सांगितलेलं होतं की ती तिच्या नवऱ्यासोबतच जात आहे आणि काही दिवस तिकडंच राहणार आहे। आता नवऱ्यासोबत फिरायला जाणार असल्यामुळं आजूबाजूच्या लोकांना काहीही संशय आला नाही आणि ती प्रियकरासोबत फिरायला मनालीला गेली। आता तिकडं गेल्यानंतर सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर फोटोसुद्धा टाकू लागली, त्याच्यामुळे इकडं कोणालाही काहीही समजलेलं नव्हतं। पण मात्र तिनं हे सगळं जे प्रकरण केलं आहे ते तिनं तिच्या आईला सांगितलं आणि आईला सांगितल्यानंतर तिच्या तळपायाच्या मस्तकालाच गेली। आईनं तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या नवऱ्याला सांगितली आणि दोघा जणांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं। पोलीस स्टेशन गाठून घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि ती जी आरोपी मुस्कान आहे, तिचा जो प्रियकर आहे, त्या दोघा जणांना सुद्धा ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे। पण मात्र ज्या पद्धतीनं त्या महिलेनं केलंय तिला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी मागणी सुद्धा अनेकांनी केलेला आहे। कारण की तिचं प्रेमविवाह होता, तिला जो व्यक्ती आवडत होता त्याच्याबरोबर तिनं लग्न केलेलं होतं, पण मात्र मधातच तिसऱ्या माणसाचा नाद लागल्यामुळं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, नवरा जीवाशी गेला होता आणि आता ही सुद्धा जेलमध्ये जाणार आहे, तिचा प्रियकर सुद्धा जेलमध्ये जाणार आहे आणि तिची जी छोटी मुलगी आहे तिचं नेमकं काय होणार असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। आता या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखावणं, कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो।